नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कला आणि अद्वैत कसे एकत्र येणार आहेत. आबांनी देवी आईला जायचा निर्णय घेतला की लगेचच अद्वैतने डिवोर्स पेपर नाकारत आता तिथे स्पष्ट केलेलं आहे की कला आणि तो एकत्र राहणार आहे, नात्याला एक संधी द्यायची आहे. ही गोष्ट त्याने आता स्वीकारलेली आहे. म्हणजे आबांनी फक्त देवाकडे देवीची पूजा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर एवढ्या छान गोष्टी घडलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याचबरोबर आणखी एक गोष्ट समोर येणार आहे आणि ती म्हणजेच की इकडे असलेलं काजल आणि त्याचबरोबर असलेलं काजल आणि सोहमचं नातं हे रजनीच्या समोर येणार आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे रोहिणीने हे लग्न करायला लावलेलं होतं. रोहिणी या सगळ्याला जबाबदार आहे. ही गोष्ट आता काव्या जी आहे ती आता संगीता सर्वांच्या समोर आणणार आहे. त्यामुळं रोहिणीचा डाव इतके दिवस झालं जी रोहिणी आता तिने एवढं सगळं केलेलं असून पण काहीही आपण केलेलं नाही असं म्हणत जे टेंबा मिरवत असते ते गोष्ट आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता काजल आलेली असते आणि काजल म्हणत असते की तायडे तू ठीक आहेस ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा काजलला इकडे कला सांगू लागते की काळजी करू नको, इथं सगळं व्यवस्थित आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि त्याचबरोबर कसं आहे माहिती आहे का, अगं तो कसं आहे माहिती आहे का, त्याला जरा ना समजवलं ना की तो चांदेकर आहे ना तो ऐकतो. आता मी त्याला समजवले आणि समजून सांगितलं ना की त्याला गोष्टी कळतात असं ती म्हणत असते. आणि तेव्हा मात्र काजलला ती सांगू लागते की जा, कसे आईला मी सांगितलं होतं तू येऊ नको, ती काळजी करत आहे आणि आता तिला यायला जमत नाही म्हणून तिने तुला पाठवलेलं आहे. ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही ग. तेव्हा काजल म्हणत असते की तायडे तुला हे कसं जमतं ग सगळं, म्हणजे तू कसं हँडल करू शकते या गोष्टी, मला ना कळतच नाहीये ग, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते म्हणजे तेव्हा काजल म्हणत असते तुझ्या जागी जर मी असते तर मी काय केलं असतं, हा प्रश्न मला पडलेला आहे असं काजल कलाला सांगत असते. कला म्हणते म्हणजे गुंड्या तू असं काय बोलतीयस, तुझ्या जागी मी असते तर म्हणजे नक्की काय आहे तुझ्या डोक्यात, असं कला तिला विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते तसं नाही ग तायडे, म्हणजे मी एक गोष्ट अशी ऑब्झर्व करते, विचार करते आणि ठरवते, म्हणून तुला म्हणलं की जर तुझ्या जागी मी असते तर मी कशी हँडल केली असती ही गोष्ट, एक अगदी जनरल म्हणून. इकडे राहुल जाम खुश झालेला असतो आणि तो म्हणत असतो मम्मा आज इतकी मजा आली ना तू विचारच करू शकत नाहीये. माझ्या गेममध्ये जसं मी एक्सायटेड असतो, शेवटपर्यंत सस्पेन्स असतो, कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार, आणि आज तसाच सस्पेन्स राहिलेला होता, कोण जिंकणार कोण जिंकणार. पण फायनली ना खरंच मजा आली. आणि कसं आहे आजचा दिवस सार्थकी लागलेला आहे. कधीच असं वाटलं नव्हतं की एवढ्या छान पद्धतीने दिवस सार्थकी लागेल असं तो बोलत असतो. म्हणजे एखाद्याचं वाईट व्हावं आणि त्याच्यावरती आनंद साजरा करावा, इतक्या घाणेरड्या वृत्तीची ही रोहिणी, नैना आणि त्याचबरोबर राहुल असतात. म्हणजे इतके विचित्र विचार. कला इकडे रोहिणी तर म्हणत असते की आपल्याला तर काहीच करायची गरज पडलेली नाहीये, तरीही गोष्टी आपल्या बाजूने छान अशा झालेल्या आहेत असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तीही तशीच बोलत असते. तिला जराही आपल्या बहिणीची काळजी नसते किंवा आपल्या बहिणीबद्दल जराही तिच्या मनात भावना नसतात, तिला जराही वाटत नसतं. रोहिणी म्हणत असते हे रोज असं झालं पाहिजे. तुला माहिती आहे का, आपल्या घरात ना अपशकुन वगैरे ह्या गोष्टी खूप पाळल्या जातात. आता आपल्याला एकच गोष्ट समोर आणायची आहे आणि ती म्हणजे की कला ही अद्वैतसाठी अपशकुनी आहे आणि आपल्याला आता त्याच्यावरती काम करायचं आहे. म्हणजे ह्या घरामध्ये रोज फटाके फुटलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण हे घरातलं वातावरण जे आहे ना एवढं शांत राहूच द्यायचं नाही असं रोहिणीने ठरवलेलं असतं. पण इकडे आबा मात्र विचार करत असतात. आबा म्हणत असतात की मला जावं लागणार आहे, काहीही झालं तरीही मला जावं लागणार आहे आणि मी जोपर्यंत पळसगावला जात नाही तोपर्यंत गोष्टी मॅनेज होणार नाहीत. कारण कला जी बोललेली होती ते आठवलेलं असतं, आबांना आठवत असतं. कला म्हणत असते अरे चांदेकर मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे आधी, मी जरी आईला त्या गोष्टी सांगितल्या असल्या तरी मी काय बोलतेय एकदा समजून तरी घे, असं म्हणत कला अद्वैतला समजवत असते. परंतु अद्वैत मात्र जराही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तो फक्त एवढंच म्हणत असतो की बास, आज जे तू काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तू असं वागायला नको होतं, हे सगळं चाललेलं असतं. इकडे आबा म्हणत असतात की काही झालं तरी मला गावदेवीला गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे आणि तिथं मागणं मागितलं पाहिजे, कारण माझी दुसरी पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे आणि ती मला होऊ द्यायची नाही. हे सगळं आबांच्या डोक्यात आता सुरू झालेलं असतं. आबा म्हणत असतात की काही झालं तरीही
मला आता जावं लागणार आहे आणि मी जाणार आहे. तेवढ्यातच आता तिथं आलेली असते ती म्हणजे रजनी. रजनी म्हणते, आबा काय झालं, एवढे अस्वस्थ का आहात? तेव्हा आबा म्हणत असतात की रजनी, मी पळसगावला जातोय, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. रजनी म्हणते की अहो आबा एकटे नका जाऊ, मी सोहमला तुमच्याबरोबर पाठवते ना. आबा म्हणतात की त्याची काही गरज नाही आहे ना मी व्यवस्थित. तेव्हा रजनी म्हणत असते, मग मी अद्वैतलाच सांगते. तेव्हा आबा म्हणतात, तुला माहिती आहे ना, सासरा आहे मी तुझा आणि मी तुला सांगत आहे आणि तुला ऐकून घ्यावं लागणार आहे, कळत नाही का तुला? असं म्हणत आबा दरडावून सांगत असतात. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते, पण आबा ऐकून तरी घ्या. आबांना मात्र कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नसतात. आबांनी त्यांचा निर्णय स्पष्ट केलेला असतो. काही झालं तरीही मी पळसगावला जाणार आहे आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. तेव्हा रजनी म्हणते की ठीक आहे आबा. असं म्हणत रजनी बाहेर येते आणि आबांसाठी खायला काहीतरी सोबत द्यायचा विचार करते. एकतर कसं आबांना गोळ्या वगैरे असतात, औषध असतात, आबांची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं असतं. आता सोहम तिथं आलेला असतो आणि सोहम म्हणत असतो की आई, मला एक कप कॉफी देशील का गं? असं सोहम म्हणत असतो. आणि तेव्हा मात्र रजनी इकडे सोहमकडे येते आणि सोहमला सांगू लागते की मला ना तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. असं बोलल्यानंतर रजनी सोहमला म्हणत असते की सोहम, मला काय वाटतंय माहिती आहे का, तू जो काय निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे याचा पुन्हा विचार कर. असं व्हायला नको की तू निर्णय घेतला आणि तो सोडून दिला आणि आता तुला माघार घेता येत नाही, असं नको करूस. कारण रजनीला जाणवत असतं की सोहमने कुठल्या तरी दबावाखाली येऊन तर हा निर्णय घेतला नाहीये ना, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो आणि म्हणून तिने स्पष्टपणे सोहमशी बोलत असते. सोहमला सांगत असते, सोहमला म्हणत असते की सोहम बघ, मी काय म्हणते तुझ्या लक्षात येतंय ना? सोहम पण आई जे काय सांगते ते सगळं शांतपणे ऐकत असतो. रजनी म्हणत असते की आता एकदा हो म्हटले, आता नाही कसं म्हणू, असा विचार करू नकोस. काहीही झालं तरीही आता ह्या सगळ्या गोष्टी तुला हँडल कराव्या लागणार आहेत आणि तू अजिबात विचार करू नको. कारण रजनीला जाणवलेलं असतं, सोहमने जरी अनामिकाला होकार दिला असला तरी काहीतरी कुठेतरी पाणी मुरत आहे. तेवढ्यात काजल आलेली असते आणि काजलला रजनी म्हणते की अरे तू बरं झालं आलीस काजल. अगं थांब ना, जरा तुम्ही दोघं जण एकत्र बोलून घ्या, म्हणजे सोहमला पण कळेल की काय घडत आहे त्याच्या बाबतीत. आणि असं म्हणत ती त्या दोघांना बोलायला पाठवते. तेव्हा मात्र काजल आणि सोहम आता बोलायला गेलेले असतात. इकडे अद्वैत मात्र बेडवरती डोकं शांत लावून तिथे बसलेला असतो. त्याच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. त्याला त्रास होत असतो. त्याला आठवत असतं, त्याला म्हणालेले असते की वाटेल तेव्हा तू मला बायको म्हणून उभं करशील आणि इतर वेळी ढकलून देशील, झिडकारून लावशील, तर ते मी सहन करणार नाही. आणि त्याचबरोबर आबांची झालेली अवस्था, कारण कलाने तिचा मान जपण्यासाठी हे सगळं बोललेलं असतं. हे सगळं अद्वैतच्या डोळ्यासमोरून जात असतं. त्याचबरोबर होळीच्या दिवशी पण गोष्ट घडलेली असते. होळीच्या दिवशी पण कलाला धक्का लागलेला असतो. कला मळवट भरणार नसते, पण तिथे जाऊन त्या ताटात तिचं डोकं पडतं आणि तिच्या माथ्यावरती, तिच्या मस्तकावरती मळवट भरला जातो आणि होळीच्या पूजेचा मान कला आणि अद्वैतला मिळतो. त्याचबरोबर त्याला आठवतं जेव्हा एका गोडाऊनला, सांगलीच्या त्यांच्या आउटलेटला आग लागलेली होती, कलाला बाहेर काढलेलं होतं. जेव्हा कलाला आत घेतलं, घरामध्ये घेतलं, तेव्हा मात्र ती आग शांत झालेली होती. इकडे संगीता मात्र विचार करत असते, स्वतःच्या मनाशीच बोलत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय. कारण कला म्हणत असते की आपण नैनाताईला शोधूया, पण संगीता म्हणत असते की नाही कले, जर तुला आबरू वाचवायची असेल तर तुला ह्या लग्नासाठी तयार व्हावंच लागेल. असं म्हणत संगीताने अक्षरशः कलाच्या समोर हात जोडलेले असतात. कलाच्या समोर सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही मी मात्र शांत बसणार नाही. तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता तुला हे लग्न करावंच लागणार आहे, हा विचार आता तिने केलेला असतो. आणि त्यासोबतच संगीता म्हणालेली असते की आता मला काही माहीत नाहीये, तुला कले या लग्नासाठी उभं राहावंच लागणार आहे. या सर्व गोष्टी झालेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे आता संगीता विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, हे असं का घडलेलं आहे, हा विचार संगीताच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि संगीता म्हणत असते की या सगळ्याला मी जबाबदार आहे, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, आता माझ्यावरच कुठली तरी वाईट वेळ येणार आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, मी केलं हे सगळं, मीच माझ्या कलेच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे. असं म्हणत संगीता स्वतःला दोष देऊ लागते. आता मला स्वतःला संपवलं पाहिजे असं म्हणत समोर असलेला आड म्हणजे छोटीशी विहीर तिला दिसते आणि त्या विहिरीकडे ती धावत जाते आणि ती एकच विचार करते की मला आता जीव दिला पाहिजे,
माझ्यामुळं माझ्या कलीचं सोन्यासारखं आयुष्य जे होतं ते उद्ध्वस्त झालेलं आहे. आता मी शांत राहणार नाही. आता मला स्वतःला शिक्षा मी केलीच पाहिजे. असं म्हणत संगीता धावत तिथे जाते. दिनकर बिचारा संगीताला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. संगीताचं मन तिला मान्य करत नसतं की हे सगळं काय घडतंय. आपल्यामुळं आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. या गोष्टीचा त्रास संगीताला होत असतो आणि संगीता मात्र आता धावतच तिथं गेलेली असते. संगीता जेव्हा तिथं जाते तेव्हा दिनकर तिच्या मागं जातो. दिनकर तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण संगीता ऐकायलाच तयार नसते. संगीताने आता त्या विहिरीमध्ये उडी टाकण्याचा विचार केलेला असतो, कारण मी जर कलेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. माझी मुलगी आनंदात राहिली असते. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे थांब जरा, थांब, शांत हो. इतके दिवस आपण एकमेकांना साथ दिली आहे ना, मग आत्ता का असा विचार करते? अजिबात असा विचार नको करू तू संगे. माझ्यावर तुझा विश्वास नाहीये का? मी तुला असं बोलत आहे का? असं म्हणत तो बोलत असतो, तो समजावत असतो, तो म्हणत असतो की संगे असा विचार अजिबात करू नकोस. तुला माहिती आहे ना काय झालेलं आहे. असं नको करू. आता कलेचा विचार कर. तू जर असं स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेतलं, तू जर अशा पद्धतीनं विचार करायला लागली, वागायला लागली, तर काय होईल तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हणत दिनकर इकडे संगीताला समजवत असतो. कलीला किती वाईट वाटेल, तू जर तुझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर, असं दिनकरचं म्हणणं असतं. तिच्या आनंदाचा विचार कर. मान्य आहे मला आत्तापर्यंत जे केलेलं होतं त्याच्यामुळे तिला त्रास होत आहे, परंतु आत्ता जर आपण व्यवस्थित राहिलो तर तिचा त्रास कमी होणार आहे. असं म्हणत दिनकर ही संगीताची समजूत घालत असतो. खरं तर दिनकर पण खूपच हादरलेला असतो, कारण कलाच्या बाबतीत जे झालेलं आहे त्याला संगीता जबाबदार आहे ही गोष्ट दिनकरला पण माहिती असते. पण आता कोणत्याच गोष्टी करून काहीच उपयोग नसतो, कारण कोण जबाबदार आहे कोण नाही या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा आता झालेलं संकट, झालेला प्रसंग आहे तो सावरायचा कसा हे आपल्याला ठरवायचं आहे, असं दिनकर संगीताला सांगत असतो. संगीता म्हणत असते की तेव्हा पण मी तिला भरीच पाडलं आणि तिला लग्नासाठी उभं केलं. आत्ता पण मी फोन केला म्हणून जावई बापूंच्या मनात गैरसमज निर्माण झालेले आहेत. मला ना काही करून या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. मी जर यातून मार्ग नाही काढू शकले तर मला खूप मोठा पश्चाताप होणार आहे, असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. दिनकर संगीताला समजवत असतो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि आपली मुलगी काय अशी लेचीपेची नाहीये, ती संकटाशी लढणारी आहे. अजिबात विचार करू नको. इकडे आता काजल सोहमच्या रूममध्ये येते. तिथं आल्यावर पेंटिंग्स पाहते, स्केचेस पाहते, तर काजलचे बरेच स्केचेस तिला दिसतात आणि ती पाहत असते आणि ती सोहमसोबत बोलायला आलेली असते. सोहम म्हणतो की तू इथे काय आलेली आहेस? काय गरज होती तुला इथे यायची? जा आत्ताच्या आत्ता तू निघून इथं. तू इथं यायची काहीही गरज नाही, असं म्हणत सोहम बोलत असतो. आणि त्याचबरोबर सोहमने हे सगळं का केलेलं आहे या गोष्टी आता तिथे बोलल्या जात असतात. सोहम तिला म्हणत असतो की तू का आलीस इथे? तू यायचीच काय गरज होती? आत्ता सांग मला, तू का आलेली आहेस? तुला रूममध्ये यायची गरजच का पडलेली आहे? हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा काजल म्हणत असते की हो, तू मेसेजला किती रिप्लाय देतोयस ना माझ्या, ते मला चांगलंच माहिती आहे, म्हणून मला इथे यावं लागलेलं आहे, असं काजल त्याला सांगत असते. काजल म्हणत असते, सोहम, अनामिका कोण आहे तुझी? नक्की काय आहे तुमच्यामध्ये नातं? असं काजल त्याला विचारत असते. परंतु तेवढ्यातच रजनी तिथं आलेली असते आणि सोहम म्हणत असतो, तुला काय करायचंय? कारण तू तर नाकारलेस ना मला, मग तू कशाला आता विचार करतेस? तेव्हा मात्र काजल म्हणत असते की सोहम, असा विचार नको करूस. काही झालं तरीही आत्ता मला सांग, नक्की काय प्रॉब्लेम आहे? हे का केलेस तू? असं सोहमला ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र सोहम तिला म्हणत असतो की नाही. आणि तेवढ्यातच सोहमचं लक्ष जातं, कारण समोर असते ती म्हणजे रजनी. तेव्हा तो म्हणतो की आई, तू आलीस? तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की हो. आणि मग आता काजल शांत होते. ती डोळे पुसत असते. अक्षरशः तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत असतात. तिला वाईट वाटत असतं. इकडे कला आणि अद्वैत दोघेही आता झोपलेले असतात. अद्वैत बेडवरती झोपत असतो आणि पुन्हा एकदा कला आता खाली झोपायला सुरुवात केलेली असते. हे सगळं का केलेलं असतं, कशामुळे झालेलं असतं याबद्दल मात्र अजूनही माहिती नाही. आणि अद्वैत मात्र विचार करत असतो. कलाही विचार करत असते. कलाच्याही लक्षात आलेलं असतं की चांदेकर नक्कीच माझ्याबद्दलच विचार करत आहे. ही गोष्ट मात्र कलाच्या लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर अद्वैतच्या डोक्यातून विचारच जात नसतात. अद्वैतला त्रास होत असतो. अद्वैत म्हणत असतो की काय हे सगळं? कलालाही आठवत असतं. आणि जेव्हा आग लागलेली असते आणि त्याचवेळी कला तिथं
त्या आगीमध्ये अद्वैत पडायला लागलेला असतो. देवीची पूजा असते आणि त्यावेळेस कलाने येऊन अद्वैतला वाचवलेलं असतं. अद्वैतचा हात पकडलेला असतो आणि त्याला त्या आगीतून बाहेर काढलेलं असतं. त्याचबरोबर लग्न मंडपामध्ये आबांनी सांगितलं म्हणून या दोघांनी लग्नासाठी तयारी दाखवलेली असते. हे दोघंजण तयार झालेले असतात. त्याचबरोबर आणखी पाहायला मिळतं की जेव्हा अद्वैतवरती नको नको ते घाणेरडे आरोप झालेले असतात तेव्हा मात्र कला म्हणालेली असते की बरोबर आहे तुमचं, मान्य आहे मला, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? काहीही झालं तरीही विनयभंग केला म्हणून तुम्ही दोषी ठरवताय. मग तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर एखाद्या व्यक्तीवरती विनयभंग होत असेल तर त्याचं शूट कसं काढलं जातं? आणि त्या प्रसंगातही कला अद्वैतच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते. ही गोष्ट आता कलाच्या लक्षात आलेली असते. कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत पण अगदी विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलेलं असतं. त्यालाही त्रास होत असतो आणि त्यासोबतच अद्वैत डोकं घट्ट पकडून बसलेला असतो आणि कला मात्र अद्वैतकडे पाहते. कलाच्याही डोक्यात विचार चालू असतात. अद्वैतने तिला आगीतून वाचवलेलं असतं. अगदी तिचं जगदंबा भांडार जेव्हा जळालं होतं तेव्हाही बोलणं झालेलं असतं. आता अद्वैत पुन्हा उठून बसलेला असतो. कला अद्वैतकडे पाहत असते. कलाच्या लक्षात येतं की ह्याच्याही डोक्यात विचार चालू आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा कला पाहते तेव्हा अद्वैतही तिथंच असतो. अद्वैत विचार करत असतो की नक्की काय करू, मी नक्की काय करू, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी करू. आणि हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. कलाला वाटत असतं की ह्याने बोलावं, बायको आहे बोलायला आणि विचार करायची गरज काय आहे. त्याला ती विचारते तेव्हा तो म्हणतो की नाही, काय नाही झालेलं, असं तो स्पष्टपणे सांगून टाकतो. आणि त्याचवेळी अद्वैतला कला म्हणत असते की याला कळत नाही आहे का, ह्याची बायको आहे ना सोबत, ह्याने बोलावं माझ्याशी. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हिच्याशी जर मी काय बोलायला गेलो तर ही नक्कीच राडा घालेल, गोंधळ घालेल, हिचं वेगळंच काहीतरी चालू होईल, मी नाही बोलू शकत हिच्याशी, असं अद्वैत विचार करत असतो. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. तिला असं वाटत असतं की याने माझ्याशी येऊन बोलावं, मन मोकळं करावं, तरच हे सगळं का जे काही घडलेलं आहे यातून मार्ग काढता येईल. आबांनी पण त्यांच्या परीनं प्रयत्न केलेला आहे. आबांनी पण आता निर्णय घेतलेला आहे की गावदेवीला जायचं आहे, कारण त्यांचं जे आयुष्य आहे, त्यांच्या मुलांचं जे आहे, आता मुलांचं आयुष्य तर खराब झालेलं आहे त्यांच्या नात्यामध्ये, आता दुसऱ्या पुढच्या पिढीला तर त्रास होऊ नये, कारण सोहमच्या बाबतीत जर असंच झालं तर हा विचार आबांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि आबांनी निर्णय घेतलेला असतो की जायचं आहे, मला गावदेवीकडे जायचं आहे आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत असं आबांनी ठरवलेलं असतं. इकडं कला आणि अद्वैत विचार करत असतात. कला अद्वैतला आता जाणवत असते की नाही, कला माझ्यासाठी योग्यच आहे, ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात येत असते. आणि अद्वैत मात्र विचार करत असतो, आई मला प्रत्येक वेळेस दाखवून देत आहे की ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही, पण ती मुलगी तर माझ्यासाठी योग्य आहे. तिनं जेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते तेव्हा सगळे प्रॉब्लेम आम्ही चुटकीसरशी सॉल्व्ह करतो. मग आता कसं मी समजू की ती मुलगी माझ्यासाठी योग्य नाही? हे सगळं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोजने डिवोर्स पेपर तयार केलेले आहेत आणि ते डिवोर्स पेपर अद्वैतच्या हातात दिलेले आहेत आणि अद्वैतला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही त्या डिवोर्स पेपरवरती आता एकदा का सह्या झाल्या की सगळं मार्गी लागणार आहे. इकडे अद्वैत आणि कला या दोघांचेही विचार सुरू झालेले असतात. त्या दोघांनाही अनेक प्रश्न पडलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधायची असतात. आणि त्याच वेळी इकडे आता सरोज येऊन म्हणते की हे घे अद्वैत, एकदा का या पेपरवरती तुझ्या सह्या झाल्या म्हणजे एक सही झाली की तू या नात्यातून कायमचा रिकामा होणार आहेस, या नात्यातून तू बाजूला पडणार आहे. आणि त्याचबरोबर कला मात्र तिथं आलेली असते आणि कला हे सगळं ऐकत असते. कलाला आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे यांचे विचार एवढ्या पुढे गेलेले आहेत. कलाला वाईट वाटत असतं आणि सरोज स्पष्टपणे अद्वैतला सांगत असते. अद्वैतने ते पेपर आता हातात घेतलेले असतात आणि त्यासोबतच जेव्हा ते पेपर हातात घेतलेले असतात तेव्हा मात्र अद्वैतने आता ते पेपर घेऊन तो रूममध्ये आलेला असतो. कला मात्र जाम भडकलेली असते. कला म्हणत असते, चांदेकर हे सगळं काय चाललंय तुझं, म्हणजे मी नक्की काय समजायचं या सगळ्यातून, कारण मला एक कळतच नाहीये की तुला जर या नात्याबद्दल जराही काही वाटत नव्हतं तर मग कशाला सुरुवात करायची आणि हे सगळा असा गिरगोटा केलाय तो करायची गरज काय होती, आपल्याला गरजच नव्हती. तुझ्याकडे डिवोर्स पेपर तयार होते, सह्या केलेल्या होत्या, मग डायरेक्टली जाऊन ते पेपर सबमिट करायचे, एवढा हा गोंधळ घालायची गरज काय होती.
एवढा समानता भिन्नता हे सगळं शोधायची गरज काय होती, असं कला अद्वैतला विचारत असते. आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो आणि अद्वैतला कला जाब विचारत असते. कला ठणकावून त्याला विचारत असते की सांग मला, का केलंस तू असं? तुझं जर आधीच ठरलेलं होतं मला डिवोर्स द्यायचा आहे, तर मग हा गोंधळ एवढा कशासाठी घातला? तेव्हा अद्वैत म्हणतो, बास कर आता, ऐकून घे आधी मलाच, असं म्हणत तो कलाला शांत करतो. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी अजूनही त्या पेपरवरती सह्या केलेल्या नाहीत. ते पेपर उघडून बघ म्हणजे तुला कळेल. मी त्या पेपरवरती सह्या केलेल्या नाहीत आणि या पेपरच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते मी तुला सांगत आहे. अति आगाऊ कुठली, असं म्हणत अद्वैत पाहत असतो आणि म्हणत असतो, मलाही त्या नात्याला एक संधी द्यायची आहे आणि मलाही त्या नात्याच्या बाबतीत विचार करायचा आहे, असं तो बोलत असतो आणि कलाला तो खुश करतो. फायनली कलाला पण छान वाटलेलं असतं. अद्वैत आणि कला दोघंही आता एकत्र येत असतात आणि सरोजने बनवलेले डिवोर्स पेपर चुलीत घातलेले असतात. तर आता इकडे संगीताच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे रोहिणीने या लग्नासाठी कलेला उभा करायला सांगितलेलं होतं. रोहिणीने हे सगळं केलेलं आहे, ही गोष्ट आता संगीताच्या लक्षात आलेली असते आणि संगीता मात्र लवकरच रोहिणीचं भांडं आता सर्वांच्या समोर फोडणार असते. लवकरच ती दाखवून देणार असते की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या काही चाललेल्या आहेत या सगळ्यामागे रोहिणी आहे. हे लग्न झालं म्हणून तुम्ही आम्हाला जसे जबाबदार धरत आहात, तसे या सगळ्यामागे जबाबदार धरण्यासाठी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे रोहिणी. रोहिणीने हे सगळं घडवून आणलेलं आहे. हे संगीत आता सर्वांच्या समोर आणणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.